देवा आता मला कळला तुझ्या डोळ्यातला भाव, तुझ्या चेहऱ्यावरचा आव. तुझं म्हणणं साऱ्या दुनियेचं दप्तर घेऊन हिंडतो तर याची पाठी अशी फुटलेली का? माझी पाठी लल्लाटी, त्याच्यावर वर्षाची दगडी रेख. ती तुला दिसायची नाही, दिसली तरी वाचता यायची नाही. ती तू बघू नकोस, ती तू वाचू नकोस. माझ्या वावरावर लक्ष ठेव म्हणलं तर माझा नंदी फिरेल, माझी जबान चालेल. ती तू ऐक, ती तू बघ. बघ हे गाव अडनिडं, त्याचं नाव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं दुर्लक्षित गाव. ए बाब्या, अरे किती टाइम झाला? ट्रकचा टायर असता तर वरीच लावला असले का? टरक इथं कशा लीड निडात पाटील म्हणत्यात गावात रस्ता होणार आहे म्हणून. रस्ता होणार म्हणत पाटील म्हातारा झाला. ए माईला नेऊन आपल्या वाडवडलाच काय सोनं नाणं दिसलं होतं का काय कोणाच की आडनेडात घेऊन राहिला तिथं आणि आपण बसलोय त्यांच्या पिढ्या वाढवत. काय पोरं आहेत का कुत्री आहेत? अरे यांना हे की तिकडं खाली लात. मोबाईल लागत नाही म्हणून पोरांवर वरडताय सवय सकाळी. ही तर रेंज येते का? चांगली हातभर रेंज आहे. तो रांडता उचलतच नाही. बघा होता वय एंगेजड. आव जरा वाईस दम खावा आणि लावा की कंजेशन असतंय. ताडनेड्याचा असा आहे देवा. म्हणलं तर सडक नाही पण अडत नाही, लाईट नाही पण पंप आणि मोबाईल आहे, आणि काहीच नसताना सर्व असण्याची कारागिरी या गावच्या महिपतीची. महिपती म्हणलं तर आमचा आधुनिक अवतार. आम्ही वंशावळी सांगतो, खबरी पोहोचवतो. महिपती मोबाईलवर कायम मोबाईल असतो. त्याला सरकारी कचेरीतल्या वंशावळी पाठ. आम्ही दप्तर सांभाळतो, तो बी दप्तर सांभाळतो. पण आम्ही बापजाद्याचं दप्तर सांभाळतो, तो सरकारी कचेरी सरकारी बापजाद्यांचं दप्तर सांभाळतो. हा तलाठी ऑफिस. तिच्या आईला तलाठी काय बसला तुमच्या रिकामा? ठेव, सांगतो नंतर. बोल रे. घ्या हा. मैपत नदीवरून पाणी वाढाया पंप बसवायचा होता. पंप बसवायचा होता, बसवे की. तर ही अशी कारागिरी महिपत्या या बोटावरची थुंकी त्या बोटावर फिरवावीत तशी सरकार दरबारी करतो. तो सोयीनं दोन्ही राज्यांच्या सवलती वापरतो. म्हणलं तर कागदोपत्री काही नाही, पण वीज पाणी मोबाईल सगळं सुरू. सरकारी सारा आणि बिलं भरण्यापेक्षा चिरी मिरीवर भागवणं आजकाल सगळ्यांना सोयीचं वाटतं देवा. आता बेळगाव आणि कारवार पासून मोठी गावं महाराष्ट्र की कर्नाटक असं भांडत असताना अडनिडं मात्र सोयीनं दोघांच्या मांडीवर बसतं. आता या सोयीनं बसण्यात मोठा वाटा आहे तो गावचे वतनदार अण्णासाहेब सरदेशमुख यांचा. म्हणलं तर अडनिड्याचं दप्तर सरदेशमुखांच्या वाड्यातनं सुरू होतं देवा. अगदी बरोबर बोलला तुम्ही अण्णा. मुद्रा सरकार. हे आले की खरंच दरबार भरल्यासारखं वाटतो. शेवटी जुनं ते सोनं आणि सोनं ते सोनच. काय मंडळी? बरोबर बोलला अण्णा. सरकार ए. अहो त्या लाडे पाटलानं पुन्हा कलेक्टर गाठला. अरे लाडे पाटलाची धाव कलेक्टर पुत्र सारखं फुकत असते. पंचायत बनवा, निवडणुका घ्या. हे नशीब फुटक त्याच. लोकशाही येशीवर येऊन थांबली आहे. गावात फक्त सरदेशमुख आहे. अरे याच्या बापजाद्यांनी इतके मांडे खाल्ले की लाडे पाटलाला डायबिटीस झाला. लाडे पाटलाला डायबिटीज झालाय काय? तर हो, लघवीतून साखर जाती. रानात वारू लागलं की गुराखी विचारतो, लाडे पाटील मुतला का? ए गोप्या, अरे त्या लाडे पाटलावर जपून वास्तारा चालू, नाहीतर तुझ्या वास्तराला मुंग्या लागायच्या. हे गोप्या, काय झालं आता? मग आज काय सांगताय? सांगण्यासारखं खूप आहे देवा. ऐकावं ते नवल आहे, पण नवल असलं तरी खरं आहे. समदा वाडा साक्ष आहे. म्हणलं तर दप्तरात धागा आहे. यावर्षी तुमच्या नशिबात राजयोग आहे. राजयोग? मग आता काय आम्ही मामलेदार आहे का पोलीस पाटील आहे? राज्यच आहे की आम्ही? देवा गादी आहे पण मुद्रा नाही, मुद्रा आहे पण चलनी नाही. योग म्हणतो गादी बरोबर मुद्रा येईल आणि ती चलनी राहील. म्हणलं तर 10 दिशा गाजवून सोडा, लाटके पार झेंडे पुन्हा फडकवाल. देशमुखी समोर लोकशाही लीन होईल. फक्त मध्ये पडदा आहे, वारेची दिशा ठरलेली आहे. वारा वेळेत वाईल, पडदा बाजूला सरेल आणि चित्र स्पष्ट करेल. ज्यात काही गफलत झाली तर माझा नंदी तुमच्या अवताला झोपेल. असं घ्या या की रे. हा. या. बर सकाळधरनं 4दा चहा झाला. आता मला जरा जेवणाचं बघू द्या. अगं सावित्री, एकदा का या गावचा मी सरपंच झालो की रात्रंदिवस लोकांचा राबता असणार आहे आपल्या घरी. तेव्हा तू नाही चहा करायचास,
सरकारी नोकर करायला बघ खानसामाच ठेवतो 24 तास वाटीत नाही ते मन माझी पंती बघा तसा तुमचा कारभार लगेच झाल्यापासून ऐकते सरपंच होणार आता पोरगा लग्नाचा झाला होता सरपंच खानसामा येणार म्हण फ्रस्ट्रेशन मला इतकं आहे तिला किती असल किती झालं तरी अर्धांगिनी ऑटोमॅटिकली 50% तिकडे जातं. खरंय. मी काय म्हणतोय वहिनी साहेबांसाठी तुम्हाला एक डाव सरपंच व्हायच पाहिजे लाडे पाटील. वहिनी साहेबांसाठी अरे गावासाठी म्हण की लुटमारीच्या लुटमारीच्या ही कुठली शिवी? तुला काय करायचंय तुला कितींदा सांगितलं त्या देशमुखाची भाजरायच्या आधी इकडे येत जा म्हणून तरी बी तू तिकडच. कसं आहे पाटील अजून सगळा गाव देशमुखांच्या बलुतेदारीचा मान राखतो या. तुम्ही काय म्हणताय ते लोकशाही आणा आणि सरपंच व्हा मग बघा पहिला तुमच्याकडेच. खरंय. लोकशाही आणा पाटील. लोकशाही म्हणजे काय ठेवणे इतकं सोपं आहे वरे ठेवणं सोपं असतंय. का देशमुखाला ठेवायचे आहे त्याला सांग ठेवणं पाटलाला शोभतं त्याचं काम नाही. खरंय. राम राम पाटील. मायला देशमुखाला मुजरा आणि पाटलाला राम राम होय रे. मुजऱ्यामध्ये मजबुरी असते पाटील राम रामात आपुलकी असते म्हणलं तर. बोलण्यात तुमचा कोण हात धरणार आहे का आणि काय हो तो कलेक्टर धाडणार आहे का ऑफिसर आडनेड्यात. तुमचा नंदी काय म्हणतोय. नदी तेच म्हणतो जे महादेव पाहतो. अडनिड्यामध्ये देश उतरणार पण अडनिड देशात मावणार नाही. वादळ येणार मोठं पण वाहून काही नेणार नाही. पाला पाथोळा उडणार म्हणलं तर पण पुन्हा जमिनीवर लोळणार. हे बघा जे काय सांगायचं ते असं जरा इस्कटून सांगा. लय कन्फ्युजन होतोय हो. तलवार मिळाल पण राज्य मिळणार नाही. राज्य मिळालं तर गादी मिळणार नाही. म्हणलं तर शेजेला बाई मिळल पण बी रुजणार नाही. म्हणजे काहीतरी होणार आणि काही होणारच नाही. मग असं काय म्हणतोय काय हो. खरंय. मंगो ए मंगो इकडे ये जरा. ओ अण्णा मला मंगल म्हणा नाही तर नुसतं ते म्हणा. हे मंगू बिंगू नको. ते सोड कुठं भटकीस तू. हे एवढं दुकान एकट्या माणसानं सांभाळायचं म्हणजे सोपं काय ते. आता मी सांभाळायचं म्हणते तर तुम्ही नको म्हणता. हा तू दुकानावर बसलस की सिनेमाचं पोस्टर लागल्यासारखं गर्दी गिर्दी होतंय. आता मी वाटते हिरोईन त्याला मी तरी काय करणार. दुकान सोडून सिनेमात जायचं म्हणते तर तुम्ही नाही म्हणता. असं सिनेमात जाऊन काय करणार तू. अय्यो अण्णा इथे मला फुकट बघतात तिथे मला तिकीट काढून तरी बघतील ना. अयो तुझा शानपणा पुरे ते सामान ठेवलं या ते पाटलाकडे नेऊन दे. अय्यो हे घे लाडे पाटील. गावात दुसरा पाटील असतो का. बाय बाय मी जाते. देवा अडनिड्याची कानडी बाजू. गावातलं एकमेव दुकान सदानंद नाडगाडवाचं वडिलोपार्जित. म्हणलं तर त्यांची खातेवही आमच्याकडं. सगळ्या गावची खातेवही सदांनाकडं. बायको पार्वती. घर दुकान आणि पोरीवर बारीक नजर. कारण पोरगी मंगल गावातलं एकमेव पर्यटन स्थळ.